एकादशी असतात, एक असते शुक्ल पक्षावरती आणि दुसरी असते ती म्हणजे कृष्ण पक्षावरती। यावेळीची श्रावण महिन्यातील पहिली एकादश म्हणजेच पहिली कृष्ण पक्षाची जी एकादश आहे ती एकादशी मात्र 2 दिवसामध्ये विभागलेली आहे। आता ही 2 दिवसामध्ये विभागली असली तरी काही ठिकाणी ही एकादशी फक्त 1 दिवसामध्ये दिसणार आहे। आता याचं कारण सुद्धा काही पंचांगानुसार तसंच आहे, तर काही ठिकाणी ही एकादशी दोन्हीही दिवशी व्रत करता येणार आहे किंवा दोन्हीही एकादशीच्या तिथी आहेत। काही भागांमध्ये एकाच एकादशीचे म्हणजे 23 तारखेला एक एकादशी आलेली आहे जिला म्हटलं आहे की पुत्रोदा स्मार्त एकादशी आणि 24 तारखेला आलेली एकादशी आहे ती म्हणजे भागवत स्मार्त एकादशी। आता या दोन्हीपैकी कोणत्या एकादशीचे व्रत करायचं हे आता आपण पंचांगानुसार पाहणार आहोत। याआधी आपल्या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केलाच आहे, परंतु अगदी पंचांगानुसार अगदी गावानुसार तुम्हाला मी गावांची नावे सुद्धा सांगणार आहे की त्या गावातून महाराष्ट्रातील कोणती गावे असणार आहेत, गुजरातमधील कोणती गावे असणार आहेत, त्या गावानुसार तुम्ही एकादशीचं व्रत करायचं आहे किंवा त्या गावानुसार एकादशीची तिथी ठरणार आहे। काही भागामध्ये सूर्योदय हा सकाळी 6:20 नंतर असेल तर त्या भागामध्ये कोणती तिथी असणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये बाकीच्या राहिलेल्या भागांमध्ये कोणती तिथी असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजणार आहे। कारण या वर्षीची जी एकादशी आहे ही श्रावण महिन्यातील ही अत्यंत फलदायी आणि दुर्मिळ एकादशी आहे, कारण या दिवशी तुम्हाला भगवान शिवांचं आणि भगवान विष्णूंचं एकाच दिवशी पूजन करण्याचं भाग्य लाभणार आहे। महत्त्वाचं म्हणजे जी रविवारी एकादशी येणार आहे तिचं नाव आहे पुत्रोदा स्मार्त एकादशी आणि सोमवारी एकादशी येणार आहे तिचं नाव आहे भागवत स्मार्त एकादशी। आता आपण विभागानुसार किंवा भागानुसार एकादशीचं व्रत किंवा एकादशीची तिथी कुठे कशी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूयात। त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर येणाऱ्या प्रत्येक सणांच्या माहितीबद्दल, त्या सणांच्या मागे नेमका उद्देश काय असतो, पौराणिक कथा काय असतात, धार्मिक सर्व माहिती संदर्भात किंवा आजूबाजूचे जेवढे काही मला ज्या प्रश्न पडतात तेही तुम्हालाही पडत असतील अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहेत। त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे येणारी प्रत्येक धार्मिक माहिती किंवा तुमच्या पडणाऱ्या प्रश्नांचं उत्तर त्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहणार आहे। तर श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी, मी पूनम, तुम्ही पाहताय माहिती मोलाची। तर ज्या गावी दिनांक 24 ऑगस्ट रोजी सूर्योदय सकाळी, म्हणजेच सूर्योदय म्हटल्यावर सकाळीच असणार आहे, सूर्योदय 6:20 पूर्वी होत आहे अशा सर्व प्रदेशांमध्ये, आता मी तुम्हाला ही पंचांगाचा रेफरन्स घेऊन सांगत आहे, बऱ्याच पंचांगांचा अभ्यास करून तुम्हाला ही जी माहिती आहे ती सांगत आहे। बघा, ज्या गावी सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सूर्योदय 6:20 पूर्वी होत आहे अशा सर्व प्रदेशांमध्ये द्वादशी तिथीची वृद्धी होत असल्याने एकादशीच्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी पुत्रोदा स्मार्त एकादशी, तर सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी भागवत स्मार्त एकादशी असणार आहे। आता विभागानुसार ती तिथी कशी असणार आहे ते पाहूयात। बघा, जिथे सकाळी 6:20 नंतर सूर्योदय होत आहे अशा गावांमध्ये त्रयोदशीची जी तिथी आहे, त्रयोदशीची तिथी वृद्धी होत असल्याने एकादशी दिवशी म्हणजेच रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी एकच एकादशी असणार आहे, तर काही भागांमध्ये दोन्ही एकादशीची तिथी असणार आहे। तर बघा आता कशी असणार आहे, रविवार दिनांक 23 रोजी म्हणजे 23 ऑगस्ट 2026 रोजी एकच एकादशी असलेली काही प्रमुख गावे आहेत। महाराष्ट्रातील प्रमुख गावांची नावं आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, चिपळूण आहे, दापोलीसह संपूर्ण कोकण आहे किंवा संपूर्ण गोवा आहे, गुजरातमधील सुरत आहे, राजकोट आहे, जुनागड आहे इत्यादी प्रदेश आहेत। म्हणजे बघा, इत्यादी प्रदेशांमध्ये फक्त रविवार 23 ऑगस्ट 2026 चीच एकादशीची तिथी आहे, सोमवारची तिथी एकादशीची नाही। आणि याचं महत्त्वाचं कारण असं आहे की तिथे त्या गावांमध्ये त्रयोदशी तिथीची वृद्धी होत असल्याने या गावामध्ये फक्त एकादशी ही रविवारीच असणार आहे, रविवारचीच एकादशीची तिथी असणार आहे। आता बघा,
रविवार 23 ऑगस्ट 2026 आणि सोमवार 24 ऑगस्ट 2026 या दोन्ही तिथी कोणत्या गावांमध्ये असणार आहेत बघा. भागवत एकादशी असलेली प्रमुख गावे असणार आहेत, म्हणजे पुत्रदा स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी दोन्ही तिथी असणारी प्रमुख गावे असणार आहेत. पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, नागपूर, संपूर्ण कर्नाटक, गुजरात मधील अहमदाबाद, त्यानंतर वडोदरा व त्याच्या पूर्वेकडील सर्व प्रदेश हे दोन्हीही एकादशीच्या तिथी इथे असणार आहेत. तर ही माहिती आहे, ही माहिती खूप साऱ्या पंचांगांचा अभ्यास करून काढलेली माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला ही माहिती माहीत असणं गरजेचं आहे, कारण श्रावण महिन्यामध्ये येणारी एकादशी भगवान शिवांबरोबर भगवान विष्णूंची पूजा करणं यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि हे भाग्य तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुमच्या भागानुसार तुम्हाला एकादशीचं व्रत करायचं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे पंचांगानुसार तुमच्या भागामध्ये कोणती एकादशी येते बघा, आणि त्यानुसार तुम्ही एकादशीचं व्रत आणि भगवान विष्णूंची पूजा करायला विसरू नका. यावरती तुमचं काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तुम्हाला त्यांचा आन्सर हे कमेंट बॉक्समध्येच दिलं जाईल. त्याचबरोबर तुम्हाला एखादा प्रश्न पडला असेल तर तो प्रश्न सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचा आहे. त्यावरती नेक्स्ट व्हिडिओ बनवला जाईल. शिवाय कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा ओम नमो वासुदेवाय, ओम नमः शिवाय. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या आजूबाजूच्या सर्व लोकांपर्यंत शेअर करा, कारण ही माहिती सर्वांसाठीच महत्त्वाची आहे. भेटूयात पुढच्या अशाच एका मोलाच्या माहितीसमोर. तोपर्यंत रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ.